बराच वेळा डायबिटीजचे पेशंट आमच्याकडे येतात आणि सांगतात की डॉक्टर साहेब आता साखर बरी आहे, रिपोर्टसुद्धा नॉर्मल आहेत, तरीसुद्धा पायाची आग होते, पाय कधी कधी सुन्न होतात, कधी कधी पायाला झिंझिण्या येतात. हे ऐकून अनेकांना वाटतं की साखर जर कंट्रोलमध्ये असेल तर मग हा त्रास का? याचं उत्तर आहे तर ते म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी. म्हणजे डायबिटीसमुळे जे काही आपल्या नसा असतात त्याला आलेली सूज किंवा त्याच्यामध्ये झालेली खराबी. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की साखर जरी कंट्रोल असली तरी आधीच्या अनकंट्रोल काळामध्ये नसांवर झालेलं जे नुकसान आहे तर ते थांबलेलं नसतं आणि ते लगेच भरून पण येत नाही. त्या नसांना संपूर्ण पुनर्बांधणीसाठी वेळ लागतो आणि बऱ्याच वेळा तर पायाच्या झिंझिण्या, पायाचा गारवा म्हणा किंवा पायाची आग हे व्हिटॅमिन B12 किंवा इतर न्यूरो व्हिटॅमिन्सच्या कमतरतेची लक्षणंसुद्धा हे असू शकतात. आता व्हिटॅमिन B12 हे आपल्या नसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारं एक व्हिटॅमिन आहे. डायबिटीजच्या रुग्णांमध्ये विशेषतः ज्यांना मेटफॉर्मिनसारखी गोळी चालू असते त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता खूप वेळा आढळते. कधीकधी ही लक्षणं जर वाढली तर पेरिफेरल न्यूरोपॅथी सारखा गंभीर आजारसुद्धा होऊ शकतो की ज्यामध्ये अनेक पेशंटचा चालताना बॅलन्ससुद्धा जातो. आता मग या सगळ्या गोष्टींवर उपाय काय? तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुमचं HbA1c 6.5पेक्षा कमी असलं पाहिजे आणि जर कमी असेल तर ते पुढचे 6 महिने तरी किमान तो कंट्रोल तुम्हाला टिकवणं खूप महत्त्वाचं आहे, तरच नर्वचं हिलिंग सुरू होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन B12ची टेस्ट करून बघा. जर कमी असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यासाठी सप्लिमेंट्स घ्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर झोप आणि आहार हे सुद्धा व्यवस्थित नसलं तरीसुद्धा नसांचं रिपेअर व्यवस्थित होत नाही, त्यामुळं व्यवस्थित प्रॉपरली झोपा, नर्व रिपेअर व्यवस्थित होतील. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वेळा नर्व सपोर्ट देणाऱ्या औषधांची सुद्धा गरज पडते, जसं की मिथिकोबालामाइन, अल्फा लिपोइक ॲसिड इत्यादी. थोडक्यात काय तर साखर कंट्रोल ठेवणं, साखर नियंत्रणात आणणं हे पहिलं पाऊल आहे. परंतु नसा बऱ्या होण्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागतो, पोषण द्यावं लागतं आणि त्याला विश्रांतीसुद्धा द्यावी लागते. धन्यवाद.